आवाज आपण ऐकणार आहात. सायशा 11 आणि अक्षय 11 डोंगरपाड्याच्या दरम्यान हा सामना असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय पॉइंटच्या दिशेनं. महत्वाचा सामना मैदानावरती. एकेरी धावांवरती देखील आपण बघितलं तर टाळ्यांचा गजर होतोय डगआउटमध्ये. सायशा 11 हा सामना जिंकणं गरजेचं आहे. बिग बॅचचा फॉर्मॅट काय सांगतो, 2 सामने तुम्हाला जिंकावे लागतील. कमीत कमी 2 सामने खेळण्याची संधी मिळते. जर 2 सामने तुम्ही चांगले खेळलात तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सुपर 14चा जो प्रवास आहे तो तुमच्यासाठी निश्चित दिलासादायक होऊ शकतो. याच दरम्यान आक्रमण चेंडू सीमारेषा पार चौकार. ओंकार ओंकारचा पलटवार चेंडू सीमारेषा पार. धाव मिळते 4. खणखणी चौकार. ओंकारच्या बॅटमधनं पलटवार झालाय. 6 धावा बालकावरती. सायशा 11 आणि अक्षय 11 डोंगरपाडा या 2 संघादरम्यान महत्त्वाचा सामना. डिबेनवरती आपण हे द्वंद्व पाहत आहे बॅट आणि बॉल मधलं. छान पद्धतीनं क्रीजचा वापर, त्याचबरोबर बॉडीचा बॅलन्स खूप चांगला होता. शरीराचं संतुलन आणि पॉईंटच्या दिशेनं हा चेंडू ढकलला होता. धावसंख्या 7. फ्रंटफुटवरती चेंडू ड्राईव्ह केलाय. सुरेख कामगिरी दोन्ही बॅटरकडून. पहिल्या षटकाचा खेळ 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. धाबल का धावा 8. याच दरम्यान आपल्या असोसिएशनचे पदाधिकारी सुजितजी केसरी यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातो आहे. मी हार्दिक पाटील यांना विनंती करेन, मेस्त्री साहेब, राजाराम पाटील साहेब आणि मेस्त्री साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा यथोचित सन्मान सुजित केसरी यांचा करावा. यापूर्वी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे. राजाराम पाटील साहेब आपण देखील या, आमचे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर मेस्त्री साहेब आपल्याला देखील विनंती आहे. इथेच रेवडेकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. सुजित केसरी असोसिएशनसाठी मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून प्रवास तितकासा सुखकर नाही आहे. खडतर प्रवासामधनं आता असोसिएशन निश्चितच एका चांगल्या स्थितीमध्ये आले. मायाची शाल, त्याचबरोबर एक अत्यंत उत्तम प्रकारची ट्रॉफी या ठिकाणी देऊन प्रदान करून सुजित केसरी यांचा यथोचित सन्मान या मंचावरती संपन्न होतो आहे. सुजितजी केसरी सर, पुन्हा एकदा तुमचे मनापासून हार्दिक स्वागत. सायशा 9 रन बगैर किसी रुख से आने के उमेश की गेंदबाजी आप देख रहे हैं. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. हवा में गेंद को खेल दिया बॉक्स के बाहर. बल्लेबाज ओंकार बैक टू द पैवेलियन. आउट गेंद को खेलना चाह रहे थे. फिलहाल देखिए थोड़ा सा लेग स्टंप के बाहर चले गए थे और वाइडिश लॉन्ग अप या एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को खेलना चाह रहे थे बैटर ओंकार. काजी मैदान के अंदर है. स्कोर 9, 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. अक्षय 11 डोंगरपाड़ा एक बहुत ही बढ़िया टीम है. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. शॉर्ट विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्क्वायर की तरफ गेंद को खेल दिया था. सुंदर बल्लेबाजी बैटर द्वारा काजी और शुभम. दूसरा ओवर प्रगति पर है. उमेश गेंदबाजी कर रहे हैं, आराम से सिंगल ले रहे हैं, कोई दिक्कत नहीं है बल्लेबाजों के लिए. 12 रन 1 विकेट के नुकसान पर.
साहिशा के लिए ये मुकाबला जीतना बहुत ज़रूरी है। डू और डाई वाला मैच है, करो या मरो वाला मैच। और पावर प्ले ऑन, बैटिंग पावर प्ले, बढ़िया काम कर रहे हैं समीर। और वेट एंड वॉच वाला क्रिकेट मैदान के अंदर। सिंगल आपको जरूर मिलेगा। 2 ओवर का खेल, स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर आंकड़े बदलने वाले हैं। 14 पर 1 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर। इस वक्त गेंदबाजी में होगा परिवर्तन, कंपास में होगा परिवर्तन। हमारे साथ माइक्रोफोन पर जुड़ेंगे हमारे साथी कमेंटेटर काबिल दोस्त धनंजय पाटिल। या जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात। अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा। आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा। आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो। चला चालू। हाल चिक हाल हॅलो चिक, स्वागत आहे पुन्हा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्गांचं। सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहात। आणि पंचांनी मात्र डिक्लेरेशनच्या माध्यमातून इशारा घोषित केला त्यांनी की डिक्लेरेशनच्या माध्यमातून एक सिंगल प्राप्त होईल। धावा फलकावरती 16। सायशा 11 वर्सेस अक्षय 11 डोंगरपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात। पुढचा बॉल स्ट्रायकिंगवरती काझी आणि गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटसाठी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक मात्र देण्यात येणार आहेत। प्रतीक देशमुख यांच्या माध्यमातून ते प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। धावा फलकावरती जर पाहिलं तर 2.3 चेंडूचा खेळ संपलाय। रन झाला 17, 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात। लोवर पुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झालाय। थ्रो तर वेगाने आलाय, फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल। शुभम बॅक टू दी पवेलियन गॉन। थँक्यू। धोपलकेवरती धावा जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता तिथे विकेट आलात, फलंदाज बाद झालात। काही वेळामध्ये आता घासकोपरीचा संघ देखील दाखल झालात। महेश पाटील, सचिन पाटील, विशाल पाटील त्या ठिकाणी दाखल होतात। महेश पाटील आपलं स्वागत आहे। नुकताच 40+ स्पर्धा कोपरीच्या मैदानावरती समाप्त झालेली आहेत। श्री गणेश घासकोपरी मास्टर्स पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट झाला। धावा फलकावरती आपण पाहिलं तर सिंगलच्या माध्यमातून 18। 18 धावा धावफलकावरती लगावण्यात आला। शेवटचा बॉल बाकी आहेत। धावफलकावरती धावत 18 धावा आणि प्रेक्षकांसाठी आणखीन एक मेजवानी आपल्या समोर येणार आहेत। चर्चा ही गोष्टीची होईल। शेवटचा बॉल आपल्यासाठी गोलंदाज तयार आहेत। बेनीचा शेवटचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र पुण्याच्या मैदानावरती घेतली जात आहेत। 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये सायशा 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा, 2 गडी बाद। कैलासवासी तीर्थराज किसन पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय जयवंत पाटील यांच्याकडून बेस्ट बॅट्समॅनसाठी आपल्याला बॅट मिळालेले आहेत। त्यांचं आगमन झालं। अक्षय पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं। त्यांच्या जोडीला निखिल ओगे, राज आणि तेजस पाटील आपल्यास विनंती आपण मंचावरती यायचं। धावा 20-20। नितीन
पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर मध्ये कन्वर्ट झालाय. विकेट आलाय. फलंदाज बाद गॉन. चिक्या आणि मल्हार जोडी. चिक्याला यादा अंतर देऊन बाजूला सारखा. गवराईपाडा बिळापाडाचे समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते राज घरत युवा समाजसेवक आहेत. त्यांचं आगमन झालं. आपलं स्वागत. त्यांच्या जोडे निखिल जोगे, अक्षय पाटील आपणास विनंती आहे. तेजस पाटील आपणासही विनंती आहे. आपण देखील मंचावरती यायचं आहेत. धावत फलकावरती 22-22. 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज नितीन. फटका कडक खेळला. कडक स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पार जाईल का? यस पंचांचा सिग्नल. बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. मिळाला धावा 4. आता तिथून रेफर करण्यात आलाय. पाहूया फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफर केलाय का, परंतु पंचाने सांगितलं नाही चौकार आहेत. 4 धावा आहेत. थँक्यू डीजे. जरा इथे असलेल्या तमाम आमच्या खेळाडूंना विनंती, इथे मागे आमचे मान्यवर आहेत त्यांना खेळ दिसत नाहीये. प्लीज समोरचे जे खेळाडू आहेत, समोरचे खेळाडू सध्या चॅटिंग मध्ये व्यस्त आहेत. प्लीज आम्हाला बॅटिंग दिसत नाहीये. त्यामुळे प्लीज थांबा. राज आपलं स्वागत आहे. निखिल ओके आपलं देखील स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. रन झाला. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती या चौकाराने जाऊन पोहोचतायत. 26 शेवटचा बॉल बाकी आहेत. 26. लास्ट बॉल टॅप केला. बॉलला ढकलून दिला. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 27. 27 धावा साईशा 11 संघानं मैदानावरती आतापर्यंत बनवल्यात. बॅटिंग करत असताना अक्षय 11 डोंगरपाडा संघाला या मॅच मध्ये टार्गेट आहेत. त्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 28-28. नेमे बॉईज संघाचा एक प्रतिनिधी सातत्यानं तुमचे अनाउन्समेंट होते. नेमे बॉईज संघाचा एक प्रतिनिधी आपण प्लीज व्यासपीठावरती या. आपण सातत्यानं तुमचे अनाउन्समेंट या ठिकाणी करतो आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नेमे बॉईज संघाचा एक प्रतिनिधी माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित सभापती चषकामध्ये तमाम खेळाडूंचं, प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. जास्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करा. यानंतर देखील आपण धमाकेदार असा खेळ इथे पाहणार आहोत. त्याचबरोबर सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब यांचा वाढदिवस देखील थाटामाटात साजरा केला जाणार. राज या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजसेवक आहेत राज घरत, यांचा सन्मान आपण लगेच करतो आहे. निखिल ओके बुमबुम आपल्याबरोबर आहेत. सत्यनारायण कोपरीचा मधल्या पडीतील आक्रमक बॅटर. त्याचबरोबर राज घरत आज विशेष करून या स्पर्धेला सजिता भेट देण्याकरता उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. राजाराम पाटील साहेबांना विनंती आहे आपल्या शुभस्ते सन्मान या ठिकाणी आपण करावा. आमचे मार्गदर्शक आहेत राज घरत. यापूर्वी आपण पाहिलं तर उल्लेख केला गेला होता. धनंजयनं समाजसेवक आहेत. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून खूप चांगलं काम यांच्या माध्यमातून केलं जातं. या मंचावरती यथोचित सन्मान केला जातोय. बहुजन विकास आघाडी युवा समाजसेवक आपण पाहिलं तर गोड असं व्यक्तिमत्व आहेत राज घरत साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. निखिल जे ओके यांचा यथोचित सन्मान, मायाची शाल, त्याचबरोबर एक उत्कृष्ट ट्रॉफी या संपूर्ण स्पर्धेची आई जुदान एकवा यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल निखिल जोग यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. राजाराम पाटील काका यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मायची उपदार शॉल स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान निखिल जोगी यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर टार्गेट ठेवण्यात आलं 28 धावेचं टार्गेट अक्षय 11 डोंगरपाडा संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. काही घडू शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रशांत सर. निश्चितच सध्या आपण बघितलं तर छावा चित्रपट जो गाजला आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या दाढीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज तिकडे आपण पाहू शकता छावा चित्रपट संभाजीराजे आणि खूप चांगली प्रतिभा आपण पाहिली. खूप चांगला चित्रपट गाजला. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. सामना देखील सुरू होतोय. ओन टू कॉम्बॉक्स. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल लढवण्यात यश लाभलाय. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 1 रन. मयुरेश सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूने साईशा 11 कडून ओमकारचा बॉल ड्राईव्ह केला. सन्मान देण्यासाठी भाग पाडल्यात. एक सिंगल कंप्लीट. अंडरआर्मचा क्रिकेटचा खेळ म्हटलं तर तो चपलाईचा खेळ. तिथे तुम्हाला
जास्त लक्ष द्यावं लागतं, केंद्रित करावं लागतं आणि अशा श्रेणी आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 2. टार्गेट 28 आहेत. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग स्ट्रोक तर खेळला आहेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. एकदा भेटतात, एका धावेने संघाची धावसंख्या 3. महेश पाटील यांची बस दाखल झालेली आहेत. घासकोपरी संघ फुल तयारीमध्ये आलेला आहेत. का घासकोपरी म्हटलं, महेश पाटील म्हटलं, विशाल पाटील आहेत, तिथे सचिन पाटीलही पोहोचले आहेत. एका व्यस्त कार्यक्रमामधून आता या ठिकाणी पोहोचत आहेत. पुन्हा एक डिक्लेअर सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 4. बॉलचा खेळ आतापर्यंत संपला 4. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती आहे ना, बाकी धावसंख्या 4 धावा. फुलटस बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक तर खेळलाय परंतु तो निघून जाईल. पंच सांगतायत डिक्लेरेशन झोन मध्ये तिथे मेल 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. चौकार आहेत. पंचाने चौकार घोषित केला, त्यामुळे या 4 धावा मिळत असताना पाहायला मिळतात. या 4 धावेने धावफलकावरती आपण धावापर्यंत जाऊन पोहोचतात 8. थँक्यू. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा, 5 चेंडूचा खेळ. शेवटचा बॉल. पुण्यात आपण पाहिलं तर एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात 9. टार्गेट 28 धावेचं टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे आणि 28चा पाठलाग करताना धावा आहेत 9 धावा. डीजे होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रागात, सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रागात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो दिसका. आम्हाला जो कोणी थँक्यू. 1 षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 9 धावा. गोलंदाज मैदानावरती तयार आहेत. 18 बॉलमध्ये 19 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर हर्ष आला, जर्सी क्रमांक 20. 19 वाचवायचे आहेत. पहिला बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी खणखणीत दणदणीत चौकार. थँक्यू. फक्त लहान मुलांना विनंती आहे, तो कपडा सोडून बसा समोर. येल्लो कपडा तर सोडा आपण, कारण की उद्याच्या दिवसात देखील फायनलच्या मॅचेस होणार आहेत. धावा फलकावरती 13 धावा. 17 बॉलचा खेळ मैदानावरती 15 धाव्यांची गरज. योग्य रीतीने क्रिकेट आता मैदानावरती सुरू आहेत. माहीत आहेत अशा श्रेणी काय करायचं, जास्त काही करायचं नाही, डोकं वापरायचं आहे आणि डोक्याचा योग्य वापर करत असताना आपण पाहिलं तर बॉलला फक्त ढकलून दिलं. एक सिंगल घेत असताना धावा फलकावरती 14. 16 बॉलमध्ये 14 धावेचं लक्ष असणार आहे. ओमकारच्या प्रत्येक डायसाठी विपुल पाटील आमचे समालोचक मित्र आहेत, त्यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज असणार आहे. पुण्यात आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट केली जात आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा. 15 बॉलमध्ये 13 धावेचं लक्ष असणार आहे. या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. विघ्नेश फायटर एक प्रतिनिधी आपण समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विघ्नेश फायटर. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आहे. एक सिंगल मात्र पुण्यात घेतली जात आहेत. योग्य क्रिकेट सोमनाथ सध्या मैदानावरती खेळतात. मयुरेश त्यांना चांगली साथ देत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 16 धावा. 16. धावा. आणि मयुरेशला पाहिल्यानंतर आठवण होते मला डोंगरपाड्याच्या एकदा त्या स्पर्धेमधली. मयुरेशचा इंटरव्ह्यू घेतला होता डोंगरपाड्याच्या, काही जणांना माहीत पण असेल. आगरी भाषेमध्ये तो काय बोलला होता, मयुरेश ट्रॉफी भेटली होती, जाम खुश होता. आता त्याच्या चेहऱ्यावर बरोबर स्माईल पण आले. ती व्हिडिओ पण गाजली होती. तोच मयुरेश आहे. रन 16. चांगलं क्रिकेट आतापर्यंत मयुरेश खेळलाय. ओ फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र निघून जातोय का, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, परंतु एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा 17. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेब चषक 2025 आपण पाहिलं तरी दमदार आणि सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये बरोबर सभापती साहेबांचा वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन मात्र करण्यात आलेलं आहे.
फटका पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झाली, फेकी खराब हो. एकाच्या जागी आता 2 धावा मोफत मिळणार आहेत. 1+1 एकूण 2 धावा वाढतायत आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. आफ्टर 2 ओव्हर्स 19 रन 19 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. पाठलाग करायचा होता 28चा. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9 धावा. पाठीशी उभा कसलाचेचा डोईवर हात, नगरसेवक सदानंद यांची मैत्री आहे खास. धनंजय पाटील साहेबांचा आहे थँक्यू. सध्या कॅमेरामध्ये पाहिलं तर कॅमेरामॅन साहिल आहेत आणि साहिलच्या बाजूला बरोबर विपुल पण आहे. विपुल आमचे समालोचक मित्र आहेत, त्यांना दुसऱ्या कॅमेरामॅनने कॅप्चर केलं. विपुल साहिलच्या बाजूला, साहिलला सांगितलं कॅमेरा नको मारू, पण साहिलला समोरून दुसऱ्या बाजूला कॅमेरा आला होता, त्यामुळे हे विपुल आहेत आणि आमचे समालोचक मित्रच आहेत. 12 बॉलचा खेळ, 12 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे. कोणी कुठे पण बसा, कॅमेरामॅन तुम्हाला सोडणार नाही. पॉवर प्ले पंचाने घोषित केलं. पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 30 सेकंदाच्या आतमध्ये. एक्झिबिशन मॅच पाहण्यासारखे असतात. एका बाजूला घासकोपरीचे रणधुरंदर खेळाडू आहेत महेश पाटील आणि त्यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला माऊली क्रिकेट संघ काटई एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे त्या मैदानावरती. ते तुम्हाला एका बाजूने पाहायला मिळणार आहेत. मजा येईल त्या मॅचमध्ये आणि अगदी सभापती साहेब देखील त्यावेळी पोहोचतील या मैदानावरती एक्झिबिशन मॅच आनंद घेण्यासाठी. महत्त्वाचा मॅच तोही असणार आहेत. रन झालेत 19. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. धावींची गरज आहेत 9. ड्राईव्ह करतायत. सेन्सिबल क्रिकेटचा पहिला जो सी आहे तो दाखवतात. कंट्रोल क्रिकेटचा पहिला सी सांगतात चॅलेंज स्वीकारलं टीम डोंगरपाडा संघाने, अक्षय 11 डोंगरपाडाने आणि धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. आफ्टर 2.1 ओव्हर्स 20 रन विदाउट लॉस. 8 धावेची अजूनही गरज आहेत. ओ चांगला बॉल टाकला आहे. बॅट्समॅनला बीट करत असताना पाहायला मिळाला. आता चर्चा दोन्ही खेळाडू करतात. मयुरेश करतात, सोमनाथ करतात. धावा 20. 20 धावा. 2.2 ओव्हर्स. कडक स्ट्रोक तर खेळला आहेत. डाईव्ह मारून बॉल अडवण्याचा प्रयत्न ओमकार यांनी केला आहे. फिल्डिंग चांगली केली आहे. आता विपुल पाटील आहेत. 100 रुपयाचं पारितोषिक तर द्यावं लागणार आहेत. ओमकारही असलाय चेहऱ्यावर, त्याच्याही स्माईल आल्यात, कारण की 100 रुपये आता ATM मधून खर्च होतील विपुल पाटील यांच्या. आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं तर पहा हा एफर्ट, सुंदर एफर्ट. एका हाताने बॉल लढवण्याचा प्रयत्न केलाय. रन झाला 21. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 9 चेंडूमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे 7 द्यायचे आहेत. ती बॅटरलाही द्यायचे आहेत, फिल्डरलाही द्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूला 9 आकडे आहेत. 9 मध्ये तुम्हाला 7 वाचवायचे आहेत. त्यामुळे हे 2 ते 3 चेंडू अगदी महत्त्वाचे असणार आहेत. मुख्य मंचावरती सर्व सन्मान्य अतिथी राजाराम पाटील साहेब, त्याच्यानंतर निखिल जोगे, राज्य गरत, हार्दिकजी पाटील मंचावरती सर्व सन्मान्य अतिथी पाठीमागे आहेत. ओ स्विचेट करण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न, धावला तिथे मात्र बॅटर रनआउटची संधी, विकेट गमावी लागते सोमनाथ यांना. सोमनाथ मैदानाच्या बाहेर गॉन. येणारे बॉल आहेत 8 मध्ये करायच्या 7. 8-7 रंगलेला मॅच आहेत. हे 2 बॉल निर्णायक असणार. म्हणून म्हटलं ना की बॉल टू इक्वेशन तुम्हाला जर आणायचं असेल या मॅचमध्ये तर तुम्हाला प्रयत्न तितके चांगले करायचे आहेत. तुम्हाला रोखायच्या धावा आणि तो प्रयत्न आता करताना पाहायला मिळत आहेत. कदम आपलं स्वागत आहेत. 8 बॉलमध्ये 7 धावेची गरज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार आहेत. षटका दरम्यान मोठा मार्ग खेळायचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी त्या ठिकाणी होती, परंतु तो ओढ आपण पाहिलं तर लेट पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट केलेत. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतात. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्रॉपर टायमिंग नाही झालं. ताकद पोस्टमध्ये मयुरेश मारण्याचा प्रयत्न करत होता. आता 7 मध्ये करायचे 6. 7 मध्ये 6. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल, 6 धावेची गरज.
ओ गोलंदाजानं तर डॉट टाकला होता, बॅटला लागून बॉल स्पर्श झाला आहे, विकेट किपरने चुकला आहे. कदापि हा बॉल कॅदर झाला असता तर आणखीन मॅच मध्ये मजा आली असती, पण तसं नाही घडलं. एक सिंगल आलं. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 मध्ये रन करायचे आहेत. मैदानावरती 5. 6 बॉल 5 धावेची गरज. ऐकूयात एक संगीत. थँक्यू. सध्या स्क्रीनवरती पाहिलं तर किसनजी पाटील साहेब, संजयजी पिंगुलकर साहेब, दिलीप गोवारी साहेब, काशीनाथ पाटील साहेब, माझे जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आणि बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते, त्यानंतर सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, जैन मॅडम, त्यानंतर आपण पाहिलं तर खास करून साने साहेब यांना आपण पाहत आहेत स्क्रीनवरती. सुमन मॅडम आहेत, ममता सुमन मॅडम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदानंद पाटील साहेब वॉर्ड क्रमांक 7चे डॅशिंग नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत. नरेंद्र पाटील साहेब आहेत प्रभाग समिती सीचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांना आपण पाहतात. प्रतिभाताई पाटील आहेत, त्यांनाही तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहू शकता एका बाजूने. तेवीस धावा, 1 गडी बाद. 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 5 धावेची गरज आहे. येणारी बॉल 6 मध्ये रन करायच्यात 5. स्ट्राईक एनवरती उमेश, नॉन स्ट्राईक एनवरती मयुरेश. 6 मध्ये 5 वाचवायच्यात गोलंदाजाला आणि तो कशा प्रकारे वाचवतोय ते पाहण्यासारखं असणार आहे. पाहूया शेवटचे 6 बॉल 5 धावेची गरज. दोन्ही अँगल तुम्हाला दाखवलं जातात एका स्क्रीनवरती. दोन्ही कॅमेरामॅन सध्या वर्क करत असताना एका बाजूला बॅट्समॅन दुसऱ्या बाजूला बॉलर. पहिला बॉल फटका चांगला खेळला, परंतु तितका चांगला क्षेत्ररक्षण, फिल्डिंग एफर्ट, त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर इथे मात्र खेळाडू करतायत. कारण फिल्डिंग खूप महत्त्वाची असते आणि त्याचवेळी डीबीएन लाईव्हचे प्रोप्रायटर, डीबीएन लाईव्हचे सर्व धनंजय मांगेल आणि प्रवीण पाटील बाबूदादा यांचं आगमन होताना पाहायला मिळतात. आपलं स्वागत आहे मुख्य मंचावरती. धावा फलकावरती 24. येणारे बॉल आहेत 5. 5 बॉलमध्ये रन करायचे 4. ओ हो हो हो, डॉटची गरज होती. डॉट मैदानावरती हाताळला गेलाय. आता या मॅचचं समीकरण पुन्हा आता चेंज झालंय. येणारे बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये रन करायचे बरोबर 4. 4 बॉलमध्ये 4 धावेची गरज आहे. सध्या चर्चा रंगल्या. महेश पाटील, हार्दिक पाटील, संकेत, स्वराज, कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. भरपूर खेळाडू आले आहेत घासकोपरीकडून. 20-25च्या वरती आहेत. टीम तर एकच बनवायची आहे. 4 मध्ये 4. नो बॉल, नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि मॅच फिनिश. हा सामना मैदानावरती जिंकवलाय. बॅटर आपण पाहिलं तर मयुरेशने चांगली बॅटिंग केली आणि हा सामना जिंकत असताना अक्षय 11 डोंगरपाडा संघानं हा सामना 9 विकेटनं आपल्या नावी केलं. कॉंग्रॅच्युलेशन टीम अक्षय 11 डोंगरपाडा. थँक्यू अक्षय 11.